इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संघर्षाचे परिणाम अनेक देशांवर दिसू लागले आहेत। वाढत्या तणावामुळे मिडल ईस्ट म्हणजेच मध्य पूर्व हा शब्द प्रत्येकाच्या ओठावर आहे। त्यामुळेच अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, मिडल ईस्ट हा भाग नेमका कुठे आहे? जगाच्या नकाशावर मध्यभागी नाही किंवा पूर्णपणे पूर्वेला नाही, पण तरी मिडल ईस्ट का म्हणतात? हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। मिडल ईस्ट ही संज्ञा 20व्या शतकाच्या सुरुवातीला वापरात आली। अमेरिकन नौदल रणनीतिकार अल्फ्रेड थायर महान यांनी 1902 मध्ये हा शब्द प्रथम वापरल्याचे मानले जाते। त्या काळात युरोपला जगाचे केंद्र मानले जात होते। युरोपच्या जवळ असलेल्या प्रदेशांना नियर ईस्ट असे म्हटले गेले, तर चीन आणि जपानसारख्या दूरच्या देशांना फार ईस्ट असे संबोधले गेले। या दोन्हींच्या मधोमध असलेल्या प्रदेशाला म्हणजेच इराण, इराक, सौदी अरेबिया आणि इस्रायलसारख्या देशांना मिडल ईस्ट असे नाव देण्यात आले। त्यामुळेच ही संज्ञा पूर्णपणे युरोप केंद्रित दृष्टिकोनातून उदयास आल्याचे मानले जाते। मिडल ईस्ट या व्यापक प्रदेशात इराण, इराक, सौदी अरेबिया, इस्रायल यांच्यासह सिरिया, लेबनॉन, जॉर्डन, तुर्की, कुवेत, बहरीन, कतार, ओमान, येमेन, लिबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरात यांसारख्या अनेक देशांचा समावेश होतो। भारताच्या दृष्टीने पाहिले तर हा प्रदेश पूर्वेकडे नसून पश्चिमेकडे येतो। त्यामुळेच भारतात या भागाला पश्चिम आशिया असे संबोधणे अधिक योग्य मानले जाते। सरकारी कागदपत्रे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्येही वेस्ट एशिया ही संज्ञा वापरली जाते। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।